प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व मान्यवर अहिल्या शिक्षण मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री शाबा शेंडगे साहेब आणि सर्व मान्यवर, समोर माझ्या बसलेले सर्व भावी अधिकारी आणि अधिकारी झालेले काही वर्ग. मी सुद्धा एक कमवा आणि शिकवा योजनेचा विद्यार्थी होतो. शिवाजी विद्यापीठामध्ये शिकवत होतो आणि मला ICICI बँकेमध्ये प्रथमतः मला जॉब मिळाला. आणि ह्या बँकेमध्ये आपल्याच समोरच्या ICICI बँक आहे, ह्याच ICICI बँकेमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि माझी बदली शिवाजीनगरला झाली आणि परत आणि इकडे बदली झाली. आणि इथं ज्यावेळेला अधिकाऱ्यांचं गुलाला उधळण्याचा कार्यक्रम असायचा, फटाकडे वाजवायचा कार्यक्रम असायचा आणि भयानक असं म्हणजे ह्या अहिल्या शिक्षण मंडळाच्या अधिकारीची फॅक्टरी म्हणून ओळखली जाते या अहिल्या शिक्षण मंडळ. तर इथं ज्या वेळेला फटाकडे आणि गुलाला उधळला आणि माझ्या अंगावरती काटे यायला सुरुवात झाली, शहारे यायला सुरुवात झाली, म्हणून मी ह्या बँकेचा राजीनामा दिला आणि आबांना भेटलो. आबा म्हणलो मी इथं बँकेमध्ये रिव्ह्यू आलेलो आहे. तर रिव्ह्यू झाल्यानंतर तर मी सुद्धा जॉब सोडून दिला आणि मी अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करता करता अभ्यास बाजूला राहिला, सगळंच राहिलं आणि आंदोलनामध्ये भाग घ्यायला लागलो. आंदोलन करायला सुरुवात झाली आणि काही सरकार विद्यार्थ्याच्या विरोधात जात होतं, त्यावेळेस आणि आवाज उठवला. 2015चं आंदोलन अतिशय जोमानं गाजवलं. ह्याच अहिल्या शिक्षण मंडळामधून काही सर्व भावी अधिकारी, सर्व माझ्याबरोबर अनेक मुली सुद्धा, जवळजवळ माझ्यामध्ये 5,000 मुली असलेले आणि जवळजवळ 10,000 मुलं असलेले आम्ही ह्याच परिसरामधून शनिवार वार आठवू कलेक्टर ऑफिस असं मोठं, सर्वात मोठं आंदोलन गाजवलं. आणि मग आंदोलन करत असताना मला एक वेगळं वळण लागलं, बाबा आपण कुठेतरी कसं असते माहित आहे का, सर्वांनी अधिकारी होऊन चालत नाही, देश चालवण्यासाठी एक खमका नेतृत्व लागतो. म्हणून मी आज या भावी आमदार पदासाठी मी तयारी करत आहे. मी पदवीधरांचा आमदार होण्यासाठी मी तयारी करत आहे. तर मला एक आमदार सुद्धा व्हायचा आहे, कारण की पदवीधराचा प्रश्न हे विधान भवनामध्ये, मंत्रालयामध्ये मांडण्यासाठी माझ्यासारखा एक खंबीर नेता उभा राहायला पाहिजे. तर शिक्षण वर्षी ज्या समाज सुधारकांनी समाज घडवला, तसं एक कुठंतरी एक समाज सुधारण्यासाठी आधुनिक समाज सुधारक म्हणून मी या परिसरामध्ये वावरतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सध्या आमदारकीची तयारी करालोय आणि सध्या मी एक ह्याच अहिल्या शिक्षण मंडळामधून अधिकारी न होता मी अधिकारी कसे घडतील याचा एक मार्गदर्शक प्रोफेसर अशी सिनियर असिस्टंट प्राध्यापक म्हणून मी आता सध्या RK पाटील कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय संक जत परिसरामध्ये एक मोठं कॉलेज आहे. तर सध्या या कॉलेज मध्ये मी कार्यरत आहे आणि मला तर या प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मला 5 कॉलेजचं शिवाजी विद्यापीठाकडनं एक्सटर्नल एक्झामिनर केंद्र प्रमुख म्हणून नेमलेला आहे. ही सर्वात माझ्या आनंदाची गोष्ट आहे. याच अहिल्या शिक्षणामुळे मला काहीतरी शिकायला मिळालं, याच परिसरामध्ये मला काहीतरी मोठं होण्याचा प्रयत्न मिळाला. तर सर या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्या. अरे रात्र नाही स्वप्न बदलते, देवा नाही वाट बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलू ना बदलू पण वेळ नक्की बदलते भावानो, वेळ नक्की बदलते. याच अहिल्या शिक्षण मंडळामधून जरी विद्यार्थ्यांची वेळ बदलल्या, वेळ नशीब बदलत नसतं, आपण नशिबाला फक्त काय देत असतो, वेगळं वळण देत असतो. आणि नशीब बदलत नसतं तर आपली वेळ बदलते. टाइम इज मनी, वेळेला महत्व द्या. होईल होईल फायदा वे, इच्छा असेल तर मार्ग सापडतो. अरे तुमच्या मनामध्ये इच्छा पाहिजे, तीव्र इच्छा पाहिजे, तीव्र भावना पाहिजे, जिद्द, चिकाटी, ध्येय, पराकाष्ठा, एकनिष्ठा, प्रामाणिकता हे गुण आपल्या अंगी पाहिजे. आणि जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तर लात मारी तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्या अंगामध्ये आहे. ही तरुण सळसळ रक्त, भारत हा खेड्यांचा देश आहे, तरुणांचा देश आहे, शेती प्रधान देश आहे. या शेती प्रधान देशामध्ये लोकसंख्येचा भस्मासुर वाढत आहे. म्हणून तुम्ही स्वतःच्या आई वडिलांचं, समाजाचं नाव केलं पाहिजे, समाजामध्ये तुम्ही मोठं झालं पाहिजे, समाजामध्ये काहीतरी अचीव केली पाहिजे. बघा स्वामी विवेकानंदांनी काय सांगितले, तर उठा जागेवाली, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितले, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पेल्याने कोणताही माणूस भरभरल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण स्वतःच शिक्षण घेतलंय. आणि तुम्ही अधिकारी होता, मंत्रालयात जाताय, कानाकोपऱ्यामध्ये चाललाय, कुठं तर गेलं तर मी परवा मंत्रालयामध्ये गेलो, मला सगळे म्हणाले हो माऊली सर, माऊली सर, माऊली 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 म्हणून म्हणाले. सगळी बाजूची बघा, ही एक आपल्यामध्ये असलेली धमक आहे, आपल्यामध्ये असलेली एक ग्रेस.
मला असं जाणवलं की मी जरी ओके ठीक आहे मला आदेश आलेला आहे या ठिकाणी मी थांबवतो जॉब देतो धन्यवाद धन्यवाद